नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चंद्रपूरसह महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी मित्रांना सप्रेम नमस्कार. येणाऱ्या पोलीस भरतीकरिता अतिशय आवश्यक घटक आणि अतिशय महत्वपूर्ण घटक म्हणजे काय, संख्या आणि त्यांचे प्रकार, त्याच्यावर हमखास प्रश्न येतात आणि त्या दृष्टिकोनातून आपण आज बघत आहोत. म्हणजे याच्या पूर्वीचे भाग बघितले आहेत ते बघून घ्या. काय, समसंख्यांची बेरीज. कशाची बेरीज? समसंख्यांची बेरीज. मग समसंख्या म्हणजे काय? तर समसंख्या म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक एकक स्थानी असतील. कुठे? तर एकक स्थानी. तर तिलाच काय म्हणतात? समसंख्या म्हणतात. तिला काय म्हणतात? समसंख्या झाली. आणि याचे गुणधर्म वगैरे आपण बघितलेले होते. आता आपल्याला काय करायचं आहे, जर समजा अशी आली संख्या 2 + 4 + 6 + 8 समसंख्यांची बेरीज नाही, तर समसंख्यांच्या कशाची? वर्गाची बेरीज. कशाची बेरीज शिकवतो आपण? नाही, समसंख्यांची आधी शिकू, वर्गाची नंतर शिकू. बरोबर आहे. तर 2, 4, 6 + 8 बरोबर किती, असा जर प्रश्न आला समजा, तर काय? बरोबर आहे. म्हणजे अशीच आपण समसंख्याची बेरीज या ठिकाणी शिकणार आहोत. मग समसंख्याची बेरीज कशी करावी लागेल आपल्याला? तर आपण यापूर्वी काय नैसर्गिक संख्याची बेरीज केलेली आहे, क्रमवार नैसर्गिक संख्येची बेरीज केलेली आहे, अक्रमागत आणि नैसर्गिक संख्येच्या वर्गाची बेरीज, इतक्या गोष्टी केलेल्या आहेत. मग त्याच पद्धतीनं आता मला याची बेरीज करायची. याची काय करायची आहे? बेरीज. आणि या कोणत्या संख्या आहेत? सम. पण कशा? याला म्हणायचा क्रमागत. क्रमागत म्हणजे कसं? तर ज्याची सुरुवात अगदी सुरुवातीच्या बिंदूपासून, जिथून सुरुवात होते तिथपासून होते, पण 2 पासून सुरुवात होणाऱ्या सर्व ज्याच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक आहेत, त्यांना आपण काय म्हणतो? क्रमागत समसंख्या. आणि मग याला काय म्हणतो आपण? क्रमागत समसंख्या. याला काय म्हणतो आपण? क्रमागत समसंख्या. याची आता काय करणार आहोत आपण? तर याची बेरीज. मग बेरीज करताना पहिली गोष्ट आपल्याला काय करावं लागेल, तर एकूण समसंख्या किती आहेत दिलेल्या संख्येमध्ये ते आपल्याला मोजावे लागतील. मग मोजा. पहिल्यांदा संख्या मोजा. ही गोष्ट करताच आली पाहिजे. बरोबर. आता हे पाहता येते, पण आपल्याला मोजता यात दिसतायत पण मोजता येते. लंबे असते तर मोजता आला असता का? कॅल्क्युलेटर 1, 2, 3, 4 असंच मापा लागला असता का? नाही, तसं नाही मापाचं. मोठी पद्धत आहे. काय? शेवटची संख्या, शेवटची समसंख्या काय वजा पहिली समसंख्या भागीला 2 + 1 अशा पद्धतीने काय मोजतात? तर समसंख्या मोजतात. बरोबर आहे. मग शेवटची समसंख्या किती? तर 8. पहिली समसंख्या किती? तर 2. भागीला किती? 2. किती येतील? 6/2. बे 1 बे, बे 3 6. याच्यात हा 1 मिळवायचा. म्हणजे आपल्याला एकूण समसंख्या किती मिळाल्या? 4. इथपर्यंत झाला. मग याची आता बेरीज. समसंख्यांची बेरीज. मग समसंख्याची बेरीज मी कशी करेन? तर पहिली समसंख्या अधिक काय? शेवटची समसंख्या भागीला किती? 2 गुणीला एकूण समसंख्या. नाही सोडवता येईल का? सोडवता येईल. कसा? पहिली समसंख्या किती आहे रे? 2 अधिक शेवटची समसंख्या
भागीला गुणीला एकूण समसंख्या किती मिळाल्या आता 4. आता करता येईल पण 2 2 कटले जी असा होत बेरीज किंवा वजाबाकीचं चिन्ह असेल तर याची आणि याची क्रिया होत. लक्षात आहे म्हणून पहिले सोडून घ्या. किती 10/2 गुणीला 4 करता येईल का? 2 5 म्हणजे या समसंख्यांची बेरीज किती आहे तर 20 आहे. बघा 8 आणि 2 10 6 आणि 4 10 आहे का 20. याची बेरीज 20 आहे. हे तुम्हाला डोळ्यानंही दिसत होतं पण हे कमीत कमी संख्या काढून घेतल्या तर तुमचा विश्वास बसला पाहिजे. तुम्हाला समजलं पाहिजे काही खरं आहे याच्यात करता येते. बरोबर आहे की नाही? आलं का लक्षामध्ये? म्हणजे समसंख्याची बेरीज हे काढता येईल. बरोबर आहे. पण महत्वाची गोष्ट हे आहे आपण असेच काढत बसणार आहोत का? बघा बरं एक आपण ट्राय करून पाहू. दुसरा समसंख्याची बेरीज समसंख्यांची बेरीज याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने काढता येते का? तर हो. मग त्यासाठी काय करायचा? 3 प्रश्न तुम्हाला माहित आहे. बरोबर आहे. कोणाला जायचा पहिलं? शेवटच्या संख्येकडे जा. त्याला का म्हणा? येतो पहिला प्रश्न. तुझे नाव काय? कोण सांगेल? हे कोण सांगल? शेवटची संख्या सांगल. सांगल तिचे नाव किती? 8. उत्तर काय आलं? उत्तर आलं 8. तिला दुसरा प्रश्न विचारा का? तुझे अर्धे किती? कोण सांगल? ही सांगल. सांगितली का? किती सांगितली? 4. बरोबर आहे. तिसरा प्रश्न हिला विचारा तुझा वर्ग किती? काय? तुझा वर्ग किती? हे सांगल. आपला वर्ग किती म्हणते? 16. आणि शेवट या 16 मध्ये हे 4 मिळवून टाका. किती आले? 20. लक्षात राहील का? म्हणजे काय केलं मी? एक शेवटची समसंख्या घेतली. काय? शेवटची समसंख्या घेतली. बरोबर. मग काय केला? हिच्या अर्धे केले. अर्धे या अर्धेचा वर्ग अधिक अर्धी संख्या. अर्धी संख्या. लक्षात आला का? म्हणजे अशा पद्धतीनं क्रमवार हे कोणासाठी आहे? क्रमवार समसंख्याची बेरीज सोडवता येईल. सोडवता येईल का? तर झाला. या पद्धतीनं बेसिक पद्धत एक ऍडव्हान्स पद्धत आपली. बरोबर आहे. म्हणजे या पद्धतीने आपल्याला सोडवता येईलच. आता एक तर या पद्धतीने सोडवा किंवा या पद्धतीने सोडवा पण या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करू. म्हणून आपण आता पुढील उदाहरणं त्या पद्धतीने सोडवणार आहात. हे पुसतो. ज्यांना लागेल ते थोडस मागे येऊन पाहत जा. ओके. आता दुसरं बघा. काय? 2 ते 16 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती? 2 ते 16 म्हणले पण 2 ते 16 पर्यंत कोणत्या संख्या येतील? समसंख्या. पण कोणत्या? क्रमागत. सुरुवात कुठून होत आहे? म्हणून त्या काय? क्रमागत. आता लक्षात घ्या. मी सगळ्यात पहिल्यांदा काय म्हणालो? शेवट 2 अधिक 4 अधिक 6 अधिक 16 बरोबर किती असा प्रश्न आहे हा. मला कोणाच्या घरी जायचं आहे आता? मी जाईन याच्याकडे 16च्या घरी. ज्याला का म्हणेन? तुझं नाव का? हा सांगाल मला. किती आहे? 16 नाव आहे माझं. मग याचा का करा? अर्धे करा.
किती होतील 8. मग काय याचा काय करा वर्ग करा. किती होतील 8 8 64 आणि याच्यात 11 ही जी संख्या आहे ही प्लस करा. किती होतील 8 आणि 4 12शी 2 हातचा 1 6 1 किती होतील हे म्हणजे 2 ते 16 पर्यंतच्या संख्येची बेरीज किती आहे 72. लक्षात आलं. सोपं आहे का. शेवटच्या घरी जा. त्याला का म्हणा तुझे नाव काय सांगितलं त्यांना नाव 16. त्याला म्हणा दुसरा प्रश्न तुझे अर्धे किती रे बाबा तो का सांगल 8. मग दुसरा प्रश्न करा तुझा वर्ग किती 64 आणि त्याच्यात हे 8 मिळवून टाका तुम्हाला उत्तर मिळेल. आलं का. दुसरं घ्यायच्या नंतर आता चला याच येईल सगळ्यांना. आता काय अक्रमागत समसंख्यांची बेरीज. क्रमागत का म्हणालो ज्याची 2 पासून सुरुवात होते. मग अक्रमागत का ज्याची कुठूनही पण समोर काय असते तो क्रमागत. म्हणजे मी आता असं म्हणालो 4 अधिक 6 अधिक 8 अधिक 10 बरोबर किती. हे का सही सुरुवातीपासून आहेत का नाही. हे कुठून आहेत 4 पासून. मग काय आहे ते इकडचा भाग खंडित आहे की नाही. मग याला काय म्हणतात अक्रमागत नैसर्गिक अक्रमागत समसंख्या असं म्हणतात. मग याची बेरीज करायची. मग आताच आपण का बघितलं होतं का क्रमागत समजल्यात का शेवटच्या संख्येला जा त्याचं नाव विचारा तिच्या अर्धी विचारा त्याचा वर्ग करा आणि याचं थोडंसं वेगळं आहे. पण आपण पहिल्यांदा जो पहिले सूत्र दिलेलं होतं काय होता पहिल्यांदा संख्या मोजा. नंबर 1 काय संख्या मोजा. याच्याने काढता येईल संख्या मोजा. संख्या कसा मोजायचा दिलेल्या एकूण समसंख्या किती आहेत तर कसा मोजता शेवटची समसंख्या वजा पहिली समसंख्या भागीला 2 गुणीला प्लस 1 बरोबर किती होते 10 मधून 4 गेले 6 भागीला 2 अधिक बे 1 बे 3 6 म्हणजे या का झाल्या एकूण सम संख्या झाल्या. या आता याची बेरीज करता येईल का मला तर करता येईल. कसा हे झाली दुसरी बेरीज. या पद्धतीने आपण करतो बेरीज कोणाची अक्रमागत समसंख्यांची बेरीज. कशी करता येईल तर पहिली समसंख्या किती आहे अधिक शेवटची समसंख्या भागीला गुणीला एकूण समसंख्या. एकूण समसंख्या. एकूण सम संख्या झाल्या. आता काय 10 आणि 4 एकूण समसंख्या म्हणजे किती येतील आपल्या या इथे येतील 4. म्हणजे काय झालं 10 आणि 4 किती झाले 14 भागीला 2 गुणीला 4 बरोबर आहे. बे 1 बे बे 7 728 म्हणजे यांची बेरीज किती येते म्हणजे तो 28 येते. 10 20 8 हे 28 आली की यांची बेरीज म्हणजे याची बेरीज किती यायला पाहिजे 28. तर ही आपली पारंपरिक पद्धत झाली. पण थोडीशी ऍडव्हान्स पद्धतीने सोडवता येईल का तर बघूया आपण. मग ही थोडीशी ऍडव्हान्स पद्धत कोणती अक्रमागत सम संख्यांची बेरीज. बरोबर आहे. याचे 2 भाग करून घ्या. पहिल्यांदा हा भाग घेऊ मग हा भाग घेऊ. बरोबर आहे. पहिले शेवटच्या घरी जा. कोण आहे पहिलं शेवटची
संख्या घ्या. किती आहे रे? हा, तर किती आहे? 10. इथे काय करा? अर्धे करा. काय आहे? 5. हा, आणि काय करा? याचा वर्ग करा. हा, वर्ग किती आहे याचा? हे 5 5 25. हा कुठे होता? तिथे होता. पण इथे असं करणार आहोत का आपण? नाही. ही मेथड इथे वापरायची नाही. हे याच्यासाठी सांगून ठेवतो, कारण आपण हे कुठे करतो? हे फक्त क्रमागत, इथे लिहून ठेवा मी, क्रमागत समसंख्येत करतात. हा, आता इथे काय बदलते पद्धत? इथे हीच पद्धत आहे. इथे काय आहे? हा, याचे काय करा? अर्धे करा. बरोबर आहे. इथे काय करा? अर्धे करा. इथपर्यंत बरोबर आहे. इथे काय करावं लागते? पुढची संख्या घ्या. पुढची संख्या घ्या. मग याच्या पुढची संख्या किती आहे? 6. यांचा गुणाकार करा. 5 × 30 आले. इथे थांबा. आता पहिलेकडे जा. पहिली संख्या घ्या. हा, पहिली संख्या कोणती आहे मग? 4. हा, तिच्या अर्धे किती घ्याल? 2. बरोबर आहे. हा, मग काय? 2 नाही का? हा, त्याच्या मागील संख्या घ्या. मागील संख्या घ्या. मागील संख्या किती आहे त्याचा? 1. हा, याचा गुणाकार करा. काय कराल? 2 × 2. या दोघांची वजाबाकी करून टाका. किती? 30 - 2 बरोबर किती आले? आलं का? एक गोष्ट लक्षात ठेवा, कन्फ्युजन व्हायचं काही कारण नाही. एक तर हे असं दिसतंय की नाही, आता याच्यावर पाहूच आपण. बरोबर आहे. इकडे पुढे जात आहे म्हणून याच्या पुढची संख्या घेतली, आणि इकडे माग जात आहे म्हणजे अर्धी संख्या येते त्याच्या मागची घेतो. बरोबर. परत दुसरी एक गोष्ट सांगतो. कधी कधी काय होते, इथे समजा 5 आला असता, 5 ते 10 पर्यंतच्या. बरोबर आहे. जर तुम्ही इकडची 6 घेतल्या असत्या तर हिच्या 3 घेतल्यावर याच्या पुढची संख्या होते. लक्षात आलं का? आणि जर ही वाली संख्या घेतल्या इकडची 4 म्हणजे हे किती घेतल्या? 3च्या मागील संख्या, 3च्या पुढील संख्या, आणि इकडची घेतली असते ती याच्या मागील संख्या घ्यायची. लक्षात ठेवायचं का? जर इकडून मागची घेतल्या तर मागची संख्या घ्या, आणि इथं पुढची घेतल्या तर पुढची संख्या घ्या. लक्षात राहील का आता? बरोबर आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला सोडवता येईल. आपण याच्यावर आता प्रॅक्टिस करू शकतो.